पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. या गोष्टी सत्य आहेत म्हणून बोलत आहे. सायकोलॉजिकली समजा तुमच्याकडे कोणतरी भांडायला आला, तुमच्या विषयी अनेक गोष्टी बोलत आहे म्हणून समजा. हालेलुया. सायकोलॉजी तुम्हाला शिकवणारी गोष्ट असे आहे, त्याला बोलू दे. जेवढं बोलायचं आहे बोलू दे. हालेलुया. बोलणे म्हणजे उलटी करण्यासारखं आहे. आतमध्ये भरपूर काय काय साठलेलं आहे, ते काय बाहेर पडत नाही. कोणाच्या तरी तोंडातून ते बाहेर येत असेल तर तेव्हा त्यांना अडवायला नाही जायचं, मध्ये बोलायला नाही जायचं. हालेलुया. जेवढे बोलण्यासारखं आहे तेवढे बोलून झाल्यावर आपला थोड्या वेळाने नक्की तुमच्याकडे सोड बोलणार. तुम्ही शांततेत ऐकलं तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक लोक असे कोणतरी ओकत बसलेले असेल तर, उलटी करत बसले असेल तर, आत्मिक लोक मनातल्या मनात त्या समोरच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. आता आपण पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करत आहे. हे मिस्सा अर्पण हे देवाचा मोठा एक आशीर्वादाची गोष्ट आहे. हालेलुया. ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः अडचणीत आलेला आहे, तिथे तुम्हाला करण्यासारखी एक गोष्ट आहे, तुम्ही समर्पण करा. तुम्ही निरंतर समर्पण करत राहा. तुम्ही जसे समर्पण करत आहे, समोरच्या व्यक्तीमध्ये परिवर्तन परमेश्वर घडवत राहा. हालेलुया. एखाद्या वेळी तुम्ही कधीतरी मी बोलताना ऐकलं असेल. हालेलुया. एका कुटुंबामध्ये एक चांगला पप्पा मुलीच्या लग्नासाठी पैसा साठवून ठेवले होते. शेजारच्या माणसांना या गोष्टीची कल्पना होती. शेजारच्या माणसांनी या घरी येऊन चांगला शब्दाने मस्कावर मारून त्यांना सांगितलं, तुझ्या मुलीचं अजून लग्नाचं काही झालं नाही ना, जेव्हा तुझ्या मुलीच्या लग्नाचा वेळ येणार आहे तेव्हा नक्की मी तुला व्याजासकट पैसा आणून देतो. आता मला थोडी गरज आहे, माझ्या गरज भागवणार का? शेजारचा माणूस एवढे आपुलकीने प्रेमाने येऊन बोलत आहे. या माणसाने जरा इकडे सही करताय का तिकडे सही करताय का काही विचारलं नाही. होते ते पैसा उचलून त्यांना दिले. पैसा घेऊन जाताना त्याने परत बोलले, मी तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा लगेच पोहोचून देणार, एक आठवडा पूर्वी मला कळवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्यांच्या मुलीचं लग्न जुळले. लग्नाचा विचार चालू आहे तेव्हा मध्ये जाऊन शेजारच्या माणसांना आठवण करून दिली. थोडा पैशाचा मुद्दा होते, पैसा कधी देणार? हालेलुया. या शेजारच्या बंधूने सांगितलं, कुठला पैसा, कोणता पैसा, मी कधी तुझ्याकडून पैसा घेतले. आता त्या पैशाचा मुद्दा काही काढायचं नाही, मला काही माहित नाही. हालेलुया. कुठे सही घेतलेलं नाही, लिहून घेतलं नाही. हालेलुया. प्रियानो, हा सज्जन माणूस आहे. हा परत बाहेर जाऊन
या गोष्टीविषयी त्या मुलाच्या घरातील लोकांना कळवलं. लग्न होऊ शकणार नाही, आता आम्हाला थोडा जास्त वेळ लागणार, कारण असे अडचण आले. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. लहान मुलांना थोडासा सांभाळायचं आहे. कोणतरी मुलं दंगा करत असेल तर दंगा करणाऱ्या मुलांना घेऊन तुम्ही थोडी वेळ बाहेर जायचं. परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अडचणीच्या वेळी ते पण लोक समजून घ्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं आमचा मुलगा तुम्हाला पसंत नाही, तर एक काम करा, सरळ बोला लग्न मोडलं म्हणून, लग्नाचं काम होणार नाही म्हणून बोला, आमचा मुलगा पसंत नाही म्हणून बोला. पोस्टपोन करण्याच्या गोष्टी, पुढे ढकलण्याच्या गोष्टी काही बोलायच नाही. हालेलुया. तिथे पण हाच माणूस अडचणीत आला. शेवट त्यांनी मन कठीण करून लोकांच्या घरी पैसा मागायला गेले. थोडा तरी पैसा द्या. अनेकांच्याकडून थोडा पैसा उचलले. पैसा परत करण्यासाठी यांच्याकडे नाही असा वेळ आला. त्यात एक माणूस होता ज्यांच्याकडून थोडा जास्त पैसा घेतले होते. हा माणूस वारंवार घरी येऊन शिवीगाळ करणे, त्रास देणे, दम देणे सर्व चालू झाले. एक दिवशी त्यांनी ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहे, उद्या सकाळी मी येणार, मला पैसा पाहिजे. घरी येऊन थांबले, शिवीगाळ चालू. शिवीगाळ मात्र नाही, घाणेरडे भाषा वापरत आहे. हा माणूस सज्जन आहे, प्रार्थना करणारा माणूस आहे. देवाला सांगितलं, देवा मदत करा, माझ्या तोंडातून चुकीचा काही शब्द पडू नये म्हणून तू मला संरक्षण दे. हालेलुया. मनापासून त्यांचा प्रार्थना चालू राहिली. येशूने त्या माणसाला प्रभू भोजनाचे प्याला दाखवलं. येशूने त्याला सांगितलं, तू टाक, तू टाक, तू टाक. हालेलुया. शिवीगाळ, भांडण, जोर तिकडे जास्त वाढायला लागलेलं आहे. इथे समर्पण चालू राहिले, समर्पण चालू राहिले, समर्पण चालू राहिले. हालेलुया. प्रियानो, या समर्पणाच्या मध्ये त्या माणसाचं परिवर्तन झालं. चिडत राहिलेले माणूस, रागाने भरलेला माणूस थोड्या वेळाने शांत झाले. त्यांच्या घरातील लोकांना त्यांनी जाऊन विचारलं, तुम्ही आज सकाळी नाश्ता काही खाल्लं की नाही? तुमच्या घरी जेवायला काहीतरी आहे का? शेवट त्यांनी पाकिट उघडले, पाकिट मधून थोडा पैसा काढून त्या घरात एका लहान बाळाच्या हातात देऊन सांगितलं, तुम्ही नाश्ता बिष्टा काहीतरी करा आणि अजून गरज असेल तर मागायला कमी पडू नका, मी देईन. हालेलुया. एवढे परिवर्तन त्या माणसांच्या मध्ये कसे झालं? त्या माणसांच्या मध्ये परिवर्तन होण्याचा पाठीमागचा कारण देवाने दिलेली ही कृपा आहे. हालेलुया. समर्पण करत रहणे, ताकद रहणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोज मिसाला जाणारे अनेक लोक आहेत. रोजच्या मिसाला जाताना प्रत्येक मिसामध्ये काहीतरी समर्पण करायला आपल्याला पाहिजे.
समर्पणाची प्रार्थना नम्र होण्याची प्रार्थना आहे. माझ्या हातातून घडणार नाही, माझ्याकडे ताकद नाही, मला नाही जमणार. हालेलुया. येशूच्या प्यालामध्ये इथे उत्तर आहे. मी समर्पण करतो. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने एक संदेश दिला की तुमच्यामध्ये अनेकांच्या कुटुंबामध्ये आज मिळालेल्या मार्गदर्शनाद्वारे पवित्र आत्मा कार्य करणार. तुम्ही समर्पण करत राहा, नम्र होत राहा, सेवा करत राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज नाही तर उद्या, खूप उशीर न होता पवित्र आत्मा कार्य करणार. आपण माता मरियाच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र ये देवाचे माते, आम्हाला पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हात जोडून आपण आशीर्वाद स्वीकार करूया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. एका घरामध्ये एक मोठी मुलगी आहे. ती मुलगी मी मोठी झाली याचा जाणीव नसताना पप्पाला, मम्मीला वगैरे घरामध्ये त्रास देत आहे. ती केवढी मोठी झाली त्या गोष्टीचा तिला कल्पना नाही, म्हणून अशा स्वभावाचा वागणूक तिच्याकडून होत आहे. पवित्र आत्मा आई वडिलांना सांगत आहे, तुम्ही तिला समजावून देण्यापेक्षा तुम्ही प्रार्थनामध्ये तुमच्या या मुलीला समर्पण करा. पवित्र आत्म्याच्या कृपा तिला मिळाल्यावर तिला कळणार. श्वास पाहिजे तसे भेटत नाही. अशा अनेक लोकांचा श्वास घेण्यासाठी जे त्रास आहे त्यातून पवित्र आत्मा अनेकांना सुटका देत आहे. एक माणूस जो टी शर्ट वगैरे घालणारा आहे, कामाच्या ठिकाणी घरी वगैरे भयंकर धक्का घेत आहे. प्रमाणापेक्षा जास्त धक्का घेऊन स्ट्रेस मध्ये दिवस काढत आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे, तू पापांची क्षमा देवाकडे मागा. तुझ्या हातून होणाऱ्या झालेल्या छोटी मोठी जे पाप आहेत काहीही न राखून ठेवता तू कबूल कर आणि तुझ्या नम्रतामध्ये तू वाढ करून घे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे, तुझ्या हे जे स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यातून तुला सुटका मिळवून देणार. कोणतरी एक व्यक्ती भयानक त्रासामध्ये आहे. एक त्रास नाही, एक अडचण नाही, सगळ्या वातावरणातून, सगळ्या आजूबाजूतून त्या व्यक्तीला त्रास येत आहे. अनेक अडचणी त्यांना आता ग्रासलेला आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सुटका देण्यासाठी तयार आहे. संत मदर तेरेसाच्या, संत तोमाच्या वगैरे मध्यस्थीने प्रार्थना करायला पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे. कोणतरी एक व्यक्ती, वचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये एका व्यक्तीला भयानक त्रास देत आहे. त्या व्यक्ती थोडाफार मांस खायच्या तयारीत आहे. एवढा राक्षस वृत्तीचा व्यक्ती आहे असे तुम्हाला समजत असेल तरी देखील
त्या व्यक्तीच्या हातून तुम्हाला सुटका देण्यासाठी पवित्र आत्मा तयार आहे. तुमच्या मध्यस्थी प्रार्थना तुम्ही चालू ठेवा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.